याच्यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा आदेश घोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, घुंटली या धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे, आता निश्चिंतेने पावलो विसावा, घुंटली या धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनिली नोबरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसाभा, खुंटली या धावा तृष्णेची या, महायोग पीठे तटे मरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि, समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो भावाची सद्गुरुदास दुखा, शिबी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी या वार करी संताच्या, याच्यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा आदेश घोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसाभा, कुंडली या धावा तृष्णेची या, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा, आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळालाय त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळालाय, नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे, नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे, नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय, आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला नेमका कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला, नवे नवे आयुष्यभर भगवंताची साधना केल्यानंतर, भक्तीची साधना केल्यानंतर त्याची फलश्रुती नेमकी काय झाली तो प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग विढाडा। पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे, हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्यांना सगळ्याला चांगलं ज्ञात असलं तरी भक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानानं अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, खऱ्या अर्थानं वैकुंठवासी हनुमंतजी बापूराव कोळेकर या धन्य पित्याला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय। त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे सुपुत्र सतीशजी कोळेकर असतील, कन्या सारिकाताई हुलगे असतील, पत्नी पुष्पाताई कोळेकर, सुनबाई माधुरीताई कोळेकर, नातू वरद आणि बंधू बाळासू बापूराव कोळेकर, धनसिंग बापूराव कोळेकर आणि दत्तात्रयजी बापूराव कोळेकर, भगिनी पुष्पाताई गंगाराम धायगुडे आणि तुळसाबाई लकडे, खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते। काय म्हणायचा तुम्ही त्यांना, दादा नाना काका मामा तात्या बापू, खऱ्या अर्थानं बापूंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे,
आणि त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून त्यांच्या कुटुंबियांना हा ठेवलेला एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा आहे। पैकी कीर्तनाच्या साथीसाठी जी माणसं जे कलाकार दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट आमचे तुषारजी महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज असतील, त्याचबरोबर भिसे महाराज असतील, त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल, वेणेकरी बाबा असतील ज्यांची मृदंगावरती गोड साथ आहे। आपल्या परिसराचं वैभव मृदंग सम्राट मृदंग मार्तंड मृदंग महामेरू आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ऋतिकजी महाराज या ठिकाणी उपस्थित असतील, त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे। एकदा सर्वांसाठी जरा जोरदार टाळी द्या। आता कीर्तनाला सुरुवात। विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराय या शेवटच्या दिवसाचं वर्णन करत आहेत। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही जी आयुष्यभर भक्ती केली, आम्ही आयुष्यभर जी नामसाधना केली ती कशासाठी केली? याजसाठी केला होता अट्टहास। महाराज कशासाठी हो? शेवटचा दिवस गोड व्हावा। मग महाराज झाला का? महाराज म्हणतात झाला म्हणून तर म्हणतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला। पण हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस हो? लक्ष देऊ नये का? आतापर्यंत तुम्ही ऐकत आलाय शेवटचा दिवस गोड करायचा आहे, संत महात्मेही सांगत आलेत शेवटचा दिवस गोड करायचा आहे। नवे नवे जर तुम्ही आयुष्यभर 100 कीर्तन वर्ष श्राद्धाची ऐकली असतील तर त्यातली कमीत कमी 25 कीर्तन याजसाठी किंवा शेवट तो भला या अभंगावरती ऐकली असतील। मग मला एक सांगा, हे आपलं राहाड गाडगत चाललंय का? शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे। तो शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस हो? हा सांगा की बाबा। बाबा वाह, मरण म्हणजे शेवटचा दिवस। वा, गोड उत्तर दिले। अजून कोणाला काय अपेक्षित आहे का? मला हे उत्तर बरोबर नाही वाटत। तुम्हाला काय वाटतं? शेवटचा दिवस म्हणजे मरण माझ्या दृष्टीने चुकीचं आहे, माझ्या दृष्टीने म्हणजे तुकोबर यांच्या संतांच्या दृष्टीने चुकीचं आहे। तुम्हाला काय वाटतं शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस असेल? का काहीच वाटत नाही? बरं आहे, काय वाटत नाही तेवढं तरी बरं आहे, वाटून तरी काय करीला? आतापर्यंत ऐकलीत ना कीर्तन, मग सांगा ना शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? बोलाल कोणीतरी? पण बाबा तुम्ही मला वाट जरा मोकळी करून दिली बोलायला, गोड उत्तर दिलं। मला माहिती लोक बोलत नाहीत कीर्तनात, कारण हे अशीच असतात जिथं बोल म्हणे तिथं बोलायचं नाही, नको म्हणे तिथं बोलल्याशिवाय राहायचं। हा, जागेवरती येतो। तुम्ही म्हणताय मरण म्हणजे शेवटचा दिवस। बाबा हे उत्तर बऱ्यापैकी बरोबर आहे पण परफेक्ट नाही। मरण हा शरीराचा शेवटचा दिवस आहे, पण राहतो आत्मा त्याचं काय? आणि मरण हा जर शेवटचा दिवस असता तर मग एक योनी कोटी कोटी फेरा किंवा किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, हे काय? मरण हा शेवटचा दिवस असू शकत नाही। मरण म्हणजे शरीराचा शेवटचा दिवस आहे, पण राहतो आत्मा। कुणी म्हणून आजचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस, कारण आज गती मिळणार आहे, पण कदाचित आज पूर्णत्वालाही माणूस जात नाही, देवाच्या चरणावरती काय कायला जागा मिळू शकत नाही। मग त्यांचं काय? शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? ऐकून जा। भगवंताची भक्ती करत असताना भक्ती करत करत माणसानंच एक दिवस भगवंतमयी होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस। देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होणं ठेलो, ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता त्यास शेवटचा दिवस गोड व्हा। आणि तुकोबरांच्या जीवनात ती भूमिका आहे हो। तुकोबरांचा देहच प्रत्यक्ष देव झालाय, आकाराशी काहीसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, म्हणून तुकोबराय म्हणतात यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड। मग महाराज आता काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची। आम्हाला ज्याला प्राप्त करायचं होतं त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आम्ही प्राप्त केलो, आता आम्ही शांत झालो। पण महाराज हे घडलं कशामुळं? नाम मंगलाचे तेने गुणी, त्या भगवंताचं मंगलनाम आम्ही कंठामध्ये धारण केलं ना, आमचा शेवटचा दिवस गोड झाला। पण महाराज ते नाम धारण करत असताना जगाने तुम्हाला त्रास दिला की हो? मंबाजी भाऊनं काट्याच्या काठीनं मारलं, शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती ओतलं, एवढंच काही गावातल्या लोकांना गारवावरती बसून तुमची चपला हार घालून धिंड काढली। महाराज म्हणतात जगानं त्रास दिला पण आम्ही भक्तीचा मार्ग सोडला नाही, त्या मार्गावरती आम्ही अविरतपणे चालत राहिलो आणि त्याच मार्गावरती आम्हाला एक दिवस पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली। आणि आता हे झाल्यानंतर त्या सगळ्याचं कौतुक वाटतंय, कौतुक वाटे झाली यावेच। मग महाराज त्या मोक्षासाठी त्या मुक्तीसाठी प्रत्येकाची धडपड चालली, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? महाराज म्हणतात मोक्षासाठी मुक्तीसाठी सगळ्याची धडपड चालली, पण ज्या मोक्षासाठी सगळ्याची धडपड चालली का ती मुक्ती आता माझी पत्नी झाली, माझी नवरी झाली। तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता बायको झाली आणि तिची आता माझ्यावरती सत्ता होऊ शकत नाही। तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, जे काही आता दिवस उरलेत ते आता दिवस चारी खेळी मिळी,
आताने चिंतने पावलो विसावा कुंतली या धावा तृष्णेच्या अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. निश्चित बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी जमलोय. मी नेहमी बोलत असतो बघा, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आहे. आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची किंमत काही कळत नाही, आणि एकदा का आई वडील निघून गेले ना पुन्हा किती डोळ्यात आसू आणा गड्या, पुन्हा आई वडील काही मिळत नाहीत. हे ऐकून जा, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आई वडील माथ्याआड गेले ना पुन्हा किती प्रयत्न करा गड्या, आई वडील पुन्हा भेटत नाहीत. त्या भगवंतानं त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता मोकळा ठेवलाय, पण येण्याचा रस्ता मात्र कायमचा बंद ठेवलाय. शेवटी 20 मिनिटं मी बाप या विषयावरती नक्की बोलणार आहे, पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय द्यायचा आहे आणि अगदी तंतोतंत चिंतनीय कीर्तन होईल. कारण मला कीर्तन किती रंगलं याच्याशी काय घेणे नाही, ते देवाला किती आवडलं याच्याशी मला घेणे नाही. तुम्हाला आवडण्यात मला अजिबात बिलकुल सुद्धा इंटरेस्ट नाही, लक्ष देऊ नये. मी नेहमी बोलत असतो बघा, ते साईडलाच मांडा किंवा मागचं बांधून ठेवा, ते वार आलं की पडणार आहे. बघा, ज्या मार्गाने बापू गेलेत माझ्याकडे लक्ष देत ते होत असते, नका लक्ष देऊ तिकडं. ज्या मार्गाने बापू गेलेत त्या मार्गाने येत आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. तुषार महाराज, जांभूल महाराज, तुम्ही दोघं तिघं जरी लय गोड गात असला तरी देव पुढचा सामानू दिल का नाही सांगता येत नाही. ऋतिक महाराज, तुम्ही लय गोड पकवाज होत असलं तरी देव पुढची चॅट वाजूनच देईन का नाही सांगता येत नाही. बसलेले तुमचं कसं आहे, जायचंय का राहायचंय? राहायचंय म्हणताय. हा, देव आम्हाला ठेवीत नाही, तुम्हाला ठेवीत असतो का काय? म्हणजे जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसताय तसं एक दिवस तुमचं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. त्यात बी कोणीतरी येऊन बसणार आहे. टाळकरी आपलं कसं आहे, नाही लय गोड टाळ वाजवताय, लय प्रामाणिकपणे भक्ती चालली, देव म्हणेल काय पुढच्या कीर्तनात वाजव? अजिबात नाही. विनिकेत बाबा, तुमचं कसं आहे, जाता का राहता? जाताच ना. जरी लय गोड विना वाजवत असला तरी एक दिवस देव उचलणार आहे. सिस्टम वाले दादा तुमचं कसं आहे, लय गोड सिस्टम लावित असला, रोज चांगली बटणं फिरत असला तरी एक दिवस देव बटन फिरवणार आहे म्हणजे फिरवणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्याला घालावं लागल्या, तुम्ही एकटे काय राहता का काय? जसं तुम्हाला सगळ्याला जावं लागतंय तसं मला बी एक दिवस जावं लागणार. तसं मी रोज दुसऱ्याच्या वर्षी श्राद्धाचे कीर्तन करतोय तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणारच आहे की तिथं बी कुणीतरी कीर्तन सांगणारच आहे की मला जावं लागतं. तुषार महाराज नवलच नाही, तुम्हाला जावं लागतं नवलच नाही, यांना जावं लागतं नवलच नाही, संतांना जावं लागतं नवलच नाही. इथं देव जरी आला तरी Yeah.
टाळी वाजवा जरा एकदा वा येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती बाबा अवतार टिकले नाही जरा पुढे जाऊन बोलू का ही यादी कमी पडत असेल तर 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राट्यांशी 33 कोटी देवता मर गई पडे काल के फाशी 33 कोटी देवाला जावं लागते तुमचं आमचं जमणार नाही मी नाही सांगत आलाय त्याला मारावं लागतंय ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतायत बघा उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिकाय त्रजैसे परिभ्रमी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणताय सजीव म्हणून ज्याचा ज्याचा या जगात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावा लागणार आहे कारण उपजली या पिंडा मरण सांगा ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची पाठ पाये काळ बसलेले सजीवाला जावं लागतं नवलच नाही सजीव मार्गाच आहे पण निर्जीवाला या जगात राहता येत असेल का तुम्ही बोलत नाही ते का जरा जरा फ्रेश बसा की असं टेन्शन आवाज असल्या का बसताय बिंदास उत्तर द्यायची मी काय लय आडव्यातला बुवा नाही हा सजीवाला जावं लागतं यात नवलच नाही निर्जीवाला या जगात राहता येत असेल का अवघडच बोलतच नाही तिकडं जाऊन द्या तुम्हाला नाही कळायचं मी पटवून देतो तुम्हाला शिष्टमले दादा किती वर झाला मंडपाचा व्यवसाय चाललाय हा बरं जाऊन दे तुला तरी काय कळायचं हा किती वर झाला मंडपाचा व्यवसाय चाललाय 20 वर्ष मग का पाडे 20 वर्षापूर्वीच घेतलेला असेल नाही होय बदलावं लागतंय काय किती वर झालं बदललेलं वर्षाला धंदा चांगला चाललाय की राव हे कधी तुम्हाला म्हणलंय का नाही नाही मला वर लटकावलंय सुतळीनं आवळलंय बांबूला आवळलंय असं कधी बोललंय का नाही म्हणजे याला टच कळत नाही संवेदना याला जाणवत नाही ते असं कधी म्हणलंय का नाही नाही पाऊस आला तरी मीच भिजवतोय ऊन आला तरी मीच तापवतोय तुम्ही सावलीला मारताय असं कधी बोललंय म्हणजे त्वचा नाही याला संवेदना नाही आणि बोलता बी येत नाही म्हणजे वाचा पण नाही आणि या दोनही गोष्टी नाहीत म्हणजे हे सजीव आहे की निर्जीव सजीव आहे की निर्जीव निर्जीव आहे ना मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय बदलावं लागतंय ना मी नाही सांगत माझं माझी बायको ऐकायची नाही तुम्ही कशाला ऐकाल इथं ज्ञानोबर आहे काय सांगतात आणि तुकोबर आहे काय सांगतात याला किंमत आहे आधीची ओवी सांगितली का त्याच्या अगोदरची ओवी माऊली किती गोड वर्णन करतात बघा जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र वेडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात एक दिवस तुमच्या अंगावरती जे कापड परिधान केलंय का ते जीर्ण होणार आहे ते फाटणार आहे फाटल्यानंतर ते कापड फेकून देऊन दुसरं काय करावं लागणार आहे परिधान करावं लागणार आहे दादा एका सुभाषित करायचं किती गोड वाक्य लक्ष देऊ नाही का अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौटके अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौटके मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का तसा आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो पण बाबा या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय लय माझातली लोक पैसा आला बरं पैसा आल्या लोक ग बसत असतात काय रावण ग बसला नाही त्याला तर लय अक्कल होती तो ग बसला नाही सामान्य लोक ग बसत असतात का काय आमच्या गावात एक जण इतकंच माझाटलंय लय पैसा आलाय बाबा दिवसाला 4 ड्रेस बदलतात सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट असं दिवसा हात लावायला सुद्धा वाटतो कापतो का काय इतके कडक कपडे बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जायचंच आहे ना बरं जायचं असं नका मेल्या लोक म्हणणार ते ए लिननचं फारा 2000 रुपये मीटरचं 60 पेटायचंय कारण ही गाबाल दिसते का जोवरी चलन गा तोवरी मनती ही गबाल दिसते का बांधवणी या देती यमाची हाती भूषणी ही घेतली कारण हे तुमचं पाठ आहे त्यामुळे मी सांगणार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे आपल्या हातात या जगातलं काय नाही तुटला आयुष्याचा दोरा ये रवा पसारा एक दिवस जावं लागणार आपला मुद्दा कुठं होता ती कपडे बदलणार आणि बाबा ते असं दुसऱ्याच्या मैत्रीला मसन वाट्यात गेलं ते 4 ड्रेस बदलणार हिथं होतो ना आपण
ते दुसऱ्याच्या मैतीला मसन वाटत गेलं ना, असं माझा बी पाहुणा होता म्हणून मी पुढं होतो, नेमकं ते असं छाती काढून आलं. त्या म्हणलं छाती आत गी किर मसन वाटत नाहीत बाहेर काढीत, नको इथं नको गर्व दाखवू. तो म्हणला दाखवणार. म्हणलं का? म्हणला 4 कोटीत. म्हणलं 4 कोटीचं कुठे ठिकाण होतो? तू का म्हणे ज्याची संपदा ये वडी सांगा ते कवडी गेली नाही. गपमर छाती आत गी. तो म्हणला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि लय जणांचं फुटल्यात. मी म्हणलं फुगा फुटणार. आणि नेमका बाबा पुढे 4-5 पावलं चलत गेला. नेमकं चालता चालता पायात हाडूक टोचला होता. मसन वाटत काय सोनय वय हाडकच ना. हाडूक टोचला ना. हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे, एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा विचार करून चाल. गर्वानं चालतोय तू. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही बरं का, तुषार महाराज. त्या हाडूक म्हणतोय मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी. बाबा तुमच्या हयाती तुम्ही असं एखादं उदाहरण बघितलं का? एखादा श्रीमंत माणूस मेला आणि पेटावला, त्याच्या देहाचं सोनं झाले. एखादा गरीब गेला आणि बिचाऱ्याला आग्नेडाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. कुणी बी जाऊ द्या, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, अवघी कामे सारी खोटी, आमची जाणे मसन वाटी. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करू नका. आणि ऋतिक महाराज, सगळ्या जगात इमानदार जर कोण असेल, लोक म्हणतात हेवलं इमानदार तेवलं इमानदार, अजिबात नाही. धोका. इमानदार फक्त एकच, मसन वाटा. तिथं गरीब जाऊ द्या अथवा श्रीमंत जाऊ द्या, राख. किती सुभाषित करायचं, किती गोड वाक्य बघा. अरे शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्या श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब जाऊ द्या, काय होणार आहे? राग होणार. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत बसू नका. आजपर्यंत ऋतिक महाराज मी असं ऐकलं नाही श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे, श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे, श्रीमंताच्या कपड्यात गरीबाच्या कपड्यात फरक आहे. पण टाळकरी असं झालंय का? श्रीमंताचा मसन वाटा आणि गरीबाचा मसन वाटा वेगळा आहे. एकच ना. बरं एक का असं ना, अगोदर श्रीमंत चन्नाच्या लाकडावर जाळायचा आणि 2 तासानंतर गरीब येड्या बाबळीच्या लाकडावर जाळायचा आणि दोघांची राख एक करायची. आता वेगळी. अरे मेल्यानंतर राग सुद्धा कळत नाही श्रीमंताची का गरीबाची. मग गर्व कशाचा करताय? चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो रे मी पुढे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे? बाबा जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना, त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या दुप्पट्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची बोग आली, उपजले मेले ऐशी किती, जैसे करणे वैसी बरणी. जरा मोठ्याचं दृष्टांत दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. धृतराष्ट्र माहितीये 100 मुलाचा बाप होता, हस्तिनापुराचा मालक होता. पांडव द्यूतामध्ये हारले आणि पांडवांना व्यासाने सांगितलं, नपेक्षा जर या राज्यात राहाल तर निंदेचे भागीकरी व्हाल, पदोपदी चेष्टा होईल, त्यापेक्षा हा राज्य सोडून जा आणि अरण्यात जा. अज्ञातवासात गेले. आता पारड बदलला. आता महाभारत झालं, महायुद्ध झालं, आणि युद्धात आता कौरवातला एक बी औषधाला शिल्लक राहिलं नाही. राज्य आलं पांडवांचं, धर्मराजा राजा बनले, राहिला फक्त आंधळा धृतराष्ट्र. आता जाऊन जाऊन जाणार कुठं? आला धर्मराजाकडे. पण धर्मराजा राजा बनले आणि धर्मराजानं खाते वाटप केलं, पण भीमाला काहीच दिलं नाही. तुषार महाराज, भीमाला काहीच दिलं नाही. ऐका बरं का, महाभारतातला जर सगळ्यात खलनायक मोठा कोण असेल तर भीम. या 100 कौरव एकट्या भीमानं खपवल्यात, पण भीमाचा कुठे फोटो नाही, फ्लेक्स नाही. कौतुक झालं फक्त देवाचं आणि अर्जुनाचं. धर्मराजा राजा बनले, भीमाला काय दिलं नाही. बरं का, जर अर्धान माणसं गुंतवली नाही ना, तर ते गाव असू द्या, तालुका असू द्या, जिल्हा असू द्या, नाही तर महाराष्ट्र असू द्या, वाटपुळच करीत. भीमा अर्धांड होतं, ताकद लय, पण अर्धांड होतं, अक्कल नव्हती. भीमा असं ते धृतराष्ट्र आलं आणि जेवाय बसलं का, भीम जायचं आणि सांगायचं, त्यावेळेस आम्हाला म्हणलं सुईच्या टोकावर बसन एवढी जमीन द्यायचं नाही, आणि आता लागलं का नाही आमचं शिळ तुकडं मोर आहे. बरं जेवाय बसलं की बाबा सांगायचं, तुझा पहिला मुलगा असा मारला, त्याची मी हाडकं मोडली, त्याच्या बरगाड्या मोडल्या, त्याचा गुडगा वाकावला. हे काय हरिपाते काय बापाला जेवण जायला? म्हातारं खंगलं. आणि धर्मराजा ज्यावेळेस त्यांच्या जवळ गेले का, काका काय अवस्था करून घेतले? अहो जाऊ दे, तुमची 100 मुलं मिली, पण आता राहिलेलं आयुष्य तर चांगल्या पद्धतीने जगा ना. आतापर्यंत कुरगोड्याच केल्या, पण आताच जगा. अरे भीमा, मला तरी वाटतं का आता वाईट जगावं, राहिलं थोडं दिवस, मला बी चांगलं वाटतं जगावं, पण तुझा भीमा अर्धाड भाव येतो आणि तो सांगतो जेवताना तुझा पोरगा असं मारला का, बाप आहे मी त्यांचा,
कसं जेवण जायला? काका उद्यापासून पोरगा सांगायचं नाही, उद्यापासून भीमाला सांगतो मी, काय बोलायचं नाही. भीमा जवळ गेले आणि भीमाला बोलावलं, ए तुझ्या गोळ्या संपल्यात का? तुला इंजेक्शन द्यायचंय का? मोकरम का कावळा बसायला फांदी मोडा एक टाइम येईन, तू गप मर ना, तुला दुसरा कामधंदा नाही का? दुसरा कामधंदा लावतो पण तू गप मर बरं. दादा काय झालं? अरे काय नाही, कशाला त्या काकाला जाऊन बोलतो, त्याची पोरगा अशी मारला का? म्हातारा जेव म्हणाला का उद्यापासून ते जेवताना सांगू नको. बरं ह्या अर्धांडच ह्यानं काय समजलं, जेवताना सांगायचं नाही. ते धृतराष्ट्र झोपायला लागलं का ती त्याच्या जवळ जायचं आणि सांगायचं पुढचा मुलगा असा मारला. ती त्याला झोप बी लागा ना. खंगलं म्हातारा राज्य सोडून निघून गेलं. राज्य सोडून निघून गेलं, जंगलात गेलं आणि त्या जंगलाला बी नियतीनं आग लावली. त्याच्या मागचा काय काळाचा इतिहास आहे. ती ज्यावेळेस दुसऱ्या आधीच्या आयुष्यात राजा होता त्यावेळेस जंगलात गेला शिकार करायला, शिकार गावली नाही, रिक्कीबीला रिक्कीब घासली, जंगल पिटून दिलं. त्या जंगलात एक सर्पिणी व्याली होती आणि त्या सर्पिणीची 100 लेकरं मेली. ती आंधळी झाली, तिला मारताना सुद्धा लेकरं दिसली नाही म्हणून तिनं शाप दिला, मला ज्यानं कोणी जंगल पेटवलं असेल तो बी आंधळा जन्माला येईन आणि त्याची 100 मुलं मरतील पण त्याला दिसायची. झालं का नाही तसंच? जसं कराल हा जरा मोठ्याचं जरा हे जुनं होतंय का? हे जरा लय जुन्या काळातलं होतंय का? आताच्या काळातलं सांगू का? कोरोनाच्या काळात आपल्या तरी बॉडी आपल्या ताब्यात भेटत होत्या का? अरे कुछ गुनाह तो हमने भी किए होंगे साहब, वरना मुंह छुपाने की नौबत हम पर नाही आती. तोंड बांधून बोंबलत फिरायची वेळ आपल्यावर बी आली नसती. आपल्या बी काही चुका असतील जाग्यावरती या. हे सगळं कशामुळे लांबलं? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेळीजे तैसे ते हांतरात स्वीकारीजे. चैतन्य ते महाराज 15 मिनिटं झालं आम्ही ऐकतोय, मरावं लागणार आहे, जावं लागणार आहे, एक दिवस मरायचंच आहे महाराज, बदलच नाही. जन्मय मृत्यू येणार म्हणजे येणार आहे. फक्त मृत्यू येण्याच्या अगोदर आम्ही नेमकं काय करायचं? महाराज म्हणतात जर शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुखा. मारताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव काय करतोय? मोक्ष देतोय. देवाचा नियम आहे अंतकालेच मामेव स्वरण मुक्त वाक्यलेव. मारताना देवाचं नाव आलं पाहिजे. पहिला मोर्चा माझा नामदेवरायकडे असेल, नामदेवराया जीवन नावाची संधी मिळाली आहे. जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत अंतर काटत असताना जेणेकरून आमचा शेवटचा दिवस गोड होईल त्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेवराया काकड्यामध्ये किती गोड बोलतायत बघा. उठा जागे वारे आता थोडं सर्वांनी पुढे सरून बसा जरा, कारण पब्लिक अजून यायचे ना. अजून जवळजवळ पाऊण तास कीर्तन चालायचे. 12:15 पर्यंत आपण थांबण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण थोडं कीर्तन सुरू व्हायला उशीर झाली त्यामुळं काही टेन्शन नाही. आता शिकता आपण चिंतनाला सुरुवात केली.
नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतात तुषार महाराजांनी तीनही प्रमाण काकड्यातली दिली. नामदेवराया काकड्या सांगतात उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नारोनी बागा. तरी लोकांनी भजन केलं. जरा पुढे जाऊ का अजून थोडं. मला जरा सवय सगळ्या संतांची प्रमाण घ्यायची. दुसरा मोर्चा असेल नाथबाबाकडं. नाथबाबा जीवन नामाची संधी मिळाली. नामदेवराय सांगतात भजन करायला जेणेकरून शेवटचा दिवस गोड होईल. तुम्हाला काय वाटतं शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर आम्ही काय करायला पाहिजे बघायचं का नाथबाबा काय म्हणतात. नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना